नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकारच्या महागाई विरोधात आज शुक्रवारी काँग्रेस पक्षाने बेळगावात काँग्रेस भवन ते चन्नमा सर्कल पर्यंत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात गॅस आणि इंधनाच्या दरवाढीचा विरोध करत मोदी हटाव देश बचाव असा नारा देण्यात आला. आंदोलनकारांनी केंद्र सरकारवर महागाई आणि इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी सरकारच्या धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी केली. गॅस आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले असून सरकारने यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशारा बेळगाव काँग्रेसने दिला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल जारकीहोळी, अन्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव महापालिकेतील महसूल विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज शुक्रवारी बेळगाव महापालिकेचे विरोधी पक्षनेते मुजम्मिल डोनी आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की मनपातील एजंट राजमुळे केवळ लोकप्रतिनिधींनाच नव्हे तर सामान्य नागरिकांना देखील याचा फटका बसत आहे. एजंटांची कामे जास्त केली जात असून नगरसेवकांची कामे लांबवली जात आहेत. त्यामुळे यावर आळा बसावा आणि तात्काळ यावर कारवाई व्हावी यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आज महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून घोषणाबाजी केली आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी जनतेला या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. म्हादई नदी वळणाच्या कळसा भांडुरा प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. तसेच म्हादई मलप्रभा पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन प्रदेशातील लोकांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. याखेरीज अन्य इतर गंभीर कारणास्तव कळसा भांडुरा प्रकल्प सरकारने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींसह खानापूर तालुक्यातील शेतकरी व जनतेने केली असून अशा आशयाचे निवेदन आज शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. पर्यावरण प्रेमी शिवाजी कागणीकर, कॅप्टन नितीन धोंड, सुजित मुळगुन, दिलीप कामत, नागेंद्र प्रभू, शिवलीला मिसाळे आदींच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी करण्यात आलेली मागणी सरकार दरबारी मांडून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. गोव्यातील दारू साठा बेळगावात आणून बेकायदेशीर मार्गाने विकणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली. सुभाष सुधीर डे, वय 46, महाद्वार रोड, बेळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने शहापूर येथील फुलबत्ते कॉलनीतील नातेवाईकांच्या घरात दारू साठवली होती. गोव्यातून कमी किमतीत दारू खरेदी करून बेळगावात जास्त किमतीत विकण्याच्या उद्देशाने आरोपीने 1,37,681 रुपयांच्या किमतीची 313.3 लिटर दारू साठवली होती. पोलिसांनी या साठ्याची जप्ती केली असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टी आणि पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी या छापामारीची कारवाई केली आहे. बेळगाव शहरातील भाग्यनगर 3रा क्रॉस येथील एका घराला गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापौर आणि उपमहापौरांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महापौर आणि उपमहापौर यांनी आग लागलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांना आवश्यक असलेली मदत करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मदतीची आणि पुनर्वसनाच्या कार्याची सुरुवात करण्याचे निर्देश दिले. कुटुंबाच्या मदतीसाठी महापालिका प्रशासनाकडून तत्काळ पावले उचलण्यात येतील असे महापौरांनी सांगितले. श्री ब्रह्मदेव कुस्तीगीर संघटना मजगाव बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय महाकुस्ती मैदान 2025 चे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कुस्ती मैदानाचे उद्घाटन होणार आहे. या कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय मल्ल सहभाग घेणार असून त्यांच्यासह स्थानिक मल्लांच्या चित्तथरारक अशा कुस्त्या बेळगावसह पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींना पाहता येणार आहेत.
तरी सर्व बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी या कुस्तीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ब्रह्मदेव कुस्तीगीर संघटना मजगाव बेळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे। या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलद्वारे दाखवण्यात येणार असल्याने नागरिकांना घर बसल्या ही महाकुस्ती पाहण्याची संधी मिळणार आहे। आज शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी श्री चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश शिवटे यांनी श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले। यावेळी चव्हाट गल्ली बेळगाव येथील श्री देवदादा सासनकाठी कमिटीतर्फे मंगेश शिवटे यांना मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ज्योतिबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात भाविकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली। बेळगाव जिल्ह्यातील कंगराळी बुद्रुक गावाने ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रा आणि भंडारा उत्सवाची परंपरा अबाधित ठेवत 1984 नंतर पुढील वर्षी 2026च्या एप्रिल महिन्यात भव्य महालक्ष्मी यात्रा आयोजित करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या एकमताने घेण्यात आला। आज शुक्रवारी गावातील श्री लक्ष्मी मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून यात्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली, तर भंडारा उत्सवात गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग दाखवून परंपरेचा गौरव साजरा केला। 1984 साली गावाने महालक्ष्मी यात्रा आयोजित केली होती। तब्बल 4 दशकांनंतर ग्रामस्थ, देवस्थी पंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वानुमते ही धार्मिक सांस्कृतिक परंपरा पुन्हा सजीव करण्याचा निर्णय घेण्यात आला। गावाच्या एकात्मतेचे हे प्रतीक असून या यात्रेमुळे पिढ्यानपिढ्यांचा सांस्कृतिक ओलावा टिकून राहील असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्यांनी केले। 1984च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून 2026च्या यात्रेसाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या। या दरम्यान गावातील अनेक पुरुष आणि महिला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। अतिवाड फाट्यावर एका बंद घरावर चोरट्यांनी धाडसी हात साफ केला आहे। लावणी सम्राट बालाजी चिखले यांच्या बेळगावातील घरात चोरी होऊन 10 तोळे चांदीचे दागिने, रोकड आणि कृषी पंप असा मोठा ऐवज चोरीला गेला आहे। पोलिसांकडून तपास सुरू असला तरी तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे। बेळगाव कोवाड मुख्य मार्गावरील अतिवाड फाट्यावर बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घर फोडले। हे घर मुंबई स्थित लावणी सम्राट बालाजी चिखले यांचे असून सध्या बंद अवस्थेत आहे। चोरट्यांनी दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि कपाटातील 5,000 रुपयांची रोख रक्कम, 10 तोळे चांदीचे दागिने तसेच घराशेजारी ठेवलेला 30,000 रुपयांचा कृषी पंप लंपास केला। घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस स्थानकातील कर्मचारी गुरुवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली। मात्र या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। फेडरेशन ऑफ कर्नाटक लॉरी ओनर्स अँड एजंट असोसिएशनने 14 एप्रिलला रात्रीपासून कर्नाटक राज्यात बेमुदत चक्काजाम करून सर्व प्रकारची मालवाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूकदारांनी 12 व 13 एप्रिल रोजी कर्नाटकात मालवाहतूक करू नये असे आवाहन कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशन बैठकीत करण्यात आले आहे। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुभाष जाधव उपस्थित होते। डिझेल आणि टोलची दरवाढ, आरटीओ सीमा तपासणी नाके बंद करण्यात यावे यासाठी कर्नाटक फेडरेशन ऑफ लॉरी अँड एजंट असोसिएशनने बंदचा निर्णय घेतला आहे। यामुळे साखर, धान्य, रवा, आटा, मैदा, कांदा, बटाटा, स्टील व्यापाऱ्यांनी आणि इतर व्यापाऱ्यांनी कर्नाटकात पाठवण्याचा माल भरू नये। कर्नाटकात पाठवला जाणारा सर्व प्रकारचा माल आणि गाड्या 14 तारखेपर्यंत परत येतील असे नियोजन करावे। तसेच आपल्या वाहनांचे आणि मालाचे नुकसान होणार नाही याची सर्व उद्योजक, कारखानदार यांनी काळजी घ्यावी असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे। वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्या 38 भगिनींचा भजनाचा कार्यक्रम श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे अलीकडेच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला। अयोध्या येथे नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त गेल्या 21 मार्च रोजी वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्या भगिनींनी संगीतरत्न शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम सादर केला। हा कार्यक्रम स्थानिकांची चांगली दाद मिळवून गेला। पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे सहअध्यक्ष ह.भ.प. श्री गहिनीनाथ औसेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकरराव पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले।
अयोध्येमध्ये भजनाचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मराठा जागृती संघाचे प्रमुख गोपाळराव बिजे यांनी श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्या सदस्यांसह शंकरराव पाटील यांचे शाल श्रीफळ देऊन नुकतेच अभिनंदन केले. बालपणीच मुलांवर संस्कार केले तर आयुष्यभर ते उपयोगी ठरतात. आज संपन्न होत असलेल्या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर योगाबरोबरच जे संस्कार करण्यात आले ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील असे विचार मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले. योग विद्याधाम फाउंडेशनच्या वतीने मराठा मंदिर ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उंची संवर्धन व बाल संस्कार शिबिराचा समारोप गुरुवारी सकाळी झाला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पासाहेब गुरव व विश्वासराव घोरपडे हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर अच्युत माहुली, रामजी गडगाणे, अरुण नरगुणकर आणि दीपक गोजगेकर आदी उपस्थित होते. सरोजताई पाटील व अपर्णा गोजगेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार, मूळचा पाकिस्तानी आणि नंतर कॅनडाचा नागरिक तहव्वूर हुसेन राणा याला दिल्लीतील न्यायालयाने 18 दिवसांची NIA कोठडी दिली आहे. त्याला गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. त्यानंतर रात्री 2 वाजता त्याला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने NIAची मागणी मान्य करत त्याला 18 दिवसांची कोठडी देण्याची घोषणा केली. त्यानंतर त्याला अधिकृतरित्या कोठडीत घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी होणार आहे. खानापूर रोड टिळकवाडी येथील ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकतर्फे काल गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गुरुनाथ कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकचे डॉक्टर मनोज पुजार, लक्ष्मीनारायण देसूरकर, सुधीर कुटरे, मंजुनाथ खटावकर, परशुराम कुंभरेकर व डॉक्टर नागरत्न यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संधिवात, खरूज, डायबिटीसच्या जखमा आणि वंध्यत्व अशा असाध्य रोगांवर यशस्वी उपचार करण्यात आलेल्या तसेच ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी औषधांमुळे पूर्णतः बरे झालेले रुग्णांनी सुद्धा उपस्थित राहून जागतिक होमिओपॅथी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाचा साठा गतवर्षीच्या तुलनेत खालावला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी समस्या उद्भवू नये यासाठी L&T कडून खबरदारी घेण्यात आली आहे. राकसकोप जलाशयातील पाण्याचा उपसा कमी करण्यात आला असून हिडकल जलाशयातून पाण्याचा उपसा वाढवण्यात आला आहे. राकसकोप आणि हिडकल या 2 जलाशयातून बेळगाव शहराला पाणी पुरवठा केला जातो. यंदा उष्णतेत मोठी वाढ झाली असल्यानं दररोज राकसकोप जलाशयातून 1 ते 1.5 फूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी L&T कडून खबरदारी घेण्यात आली आहे. उन्हाळी नियोजन करण्यात आले असून यापूर्वी राकसकोप जलाशयातून दररोज 12 MLD पाण्याचा उपसा केला जात होता. बेळगाव जिल्ह्यातील बैलहुंगल तालुक्यातील इंचल गावामध्ये 22 वर्षीय नववधू लक्ष्मी मंजुनाथ हुगार हिने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रथमोपचारासाठी बैलहुंगल सरकारी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले, पण नंतर तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. या घटनेची नोंद बैलहुंगल पोलीस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास बैलहुंगल पोलिसांनी सुरू केला असून शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. खानापूर शहरातील सर्व हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. शहरातील मारुती नगर येथील स्वयंभू श्री मारुती मंदिर, घाटावरील जोशी यांचे मारुती मंदिर तसेच महालक्ष्मी मंदिर येथील मारुती मंदिर, रेल्वे स्टेशन तसेच शिवाजीनगर येथील मारुती मंदिरात, हलकर्णी येथील शनी मारुती मंदिरात सालाबाद प्रमाणे शनिवार दिनांक 12 रोजी पहाटे विधिवत पूजा व अभिषेक करून हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. यासाठी मंदिराची साफसफाई करण्यात आली असून रंगरंगोटीही करण्यात आली आहे. सर्व मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गॅरंटी योजनेतून लाभ घेऊन काही महत्त्वपूर्ण काम केलेल्या व काही विशेष लाभार्थींची यशोगाथा संग्रहित करावी. त्याशिवाय विभाग पातळीवर कार्यक्रम घेऊन या योजनांचा अधिक प्रचार करावा असे गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे चिकोडी तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी सांगितले. चिकोडी येथील तालुका पंचायत सभाभवनात गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीच्या तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते.
पाटील म्हणाले की 5 गॅरंटी योजना चिक्कोडी सदरगा मतदारसंघात आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी आणखी काही समस्या असतील तर दूर करून सर्वांपर्यंत योजना पोहोचवाव्यात. वाडी, रत्नागिरी, कोल्हापूर येथील चैत्र ज्योतिबा यात्रेसाठी बेळगाव ज्योतिबा मार्गावर थेट बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून ज्योतिबाकडे 7 बसेस धावल्या. त्याबरोबरच बेळगाव कोल्हापूर मार्गावर यात्रेसाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. जय किसान भाजी मार्केट असोसिएशन संदर्भात चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. सहकारी नियमानुसार असोसिएशनचा कारभार पारदर्शकपणे सुरू असून गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी जय किसान भाजी मार्केट असोसिएशनने केली आहे. याबाबतचे निवेदन सहकार संघ सहाय्यक निबंधक बेळगाव उपविभाग कार्यालयातील रवींद्र पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.